मॉर्निंग अपडेटमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी बघूया। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय। अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतायत। यामध्ये शेतकरी, उद्योग, तरुणांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा होणार का, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। राज्याच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय। अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहे। यामध्ये शेतकरी असतील, उद्योग असतील किंवा तरुणांसाठी कुठल्या मोठ्या घोषणा होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच शेतकऱ्यांसाठी विशेष काही घोषणा होणार का, याकडे सुद्धा साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर या बजेटमध्ये कोणत्या घोषणा होऊ शकतात ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाडकी बहीण योजना याची घोषणा आज होऊ शकते। शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यात कुठली जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आमदारांसाठी विशेष पॅकेज, उद्योगांसाठी सुद्धा विशेष पॅकेजची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसंच बेरोजगार तरुणांना भत्ता या संदर्भात सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे। मोफत व्यावसायिक शिक्षणासंदर्भात सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे। इंधन कर कपात आणि टोल सवलत याबद्दल सुद्धा काय घोषणा होते पाहणं महत्त्वाचं असेल। धनगर ओबीसींसाठी काय सवलती मिळतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहामध्ये सादर होणार आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजय, आज अर्थसंकल्प सादर होतोय, सर्वसामान्य याकडून काय अपेक्षा ठेवू शकतात? खरं तर अमित, आज अनेक घोषणांचा वर्षाव जो आहे तो आजच्या अर्थसंकल्पातून होऊ शकतो, कारण की या सरकारचा यंदाचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे। आपण जर काल अर्थसंकल्पाचा अहवाल पाहिला तर अशी ढोबळ मांडणी करण्यात आलेली आहे की मागच्या वेळी 6.8% विकासाचा दर होता, पण तो आता 7.6% झाल्याचा दावा या महायुतीच्या सरकारने केलेला। पण सगळ्यात महत्वाचं तर ही संपूर्ण महाराष्ट्र किंवा मग भारत देश हा कृषी प्रधान आणि महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातली जी ती अधोगती यंदाच्या अर्थसंकल्प अहवालात जे ती पाहायला मिळाली। त्याचबरोबर वीज निर्मिती आणि वीज वापरण्याची जी कमी झालेली त्या अनुषंगाने सुद्धा फटका बसलेला। सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र जो आहे तो ओव्हरऑल देशाच्या अर्थसंकल्पात भागीदारी करणारा हा दुसरा क्रमांकाचं राज्य असणार आहे, कारण की पहिल्या क्रमांकावर पुन्हा एकदा आता गुजरातला संधी मिळालेली। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प भारताला अर्थसंकल्प पुरवण्यास 16% वाटातोय, त्या संपूर्ण अहवालातून सादर झालेलं। त्यामुळे आपण पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर गेलेलो आहे, 1 नंबरवर ते गुजरात गेलेलं आहे। त्यामुळे त्यात जर पुढे जाऊन जर पाहिलं तर सरळ सेवा आणि इतर गोष्टींतून दरदरी उत्पन्नामुळे आपला अर्थसंकल्पाने विकासाचा दर जरी वाढला असला तरी कृषी क्षेत्राला संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये किंवा मागच्या वर्षी जो आहे तो फटका पडलेला। त्याचं मूळ कारण जे ते एकंदरीत अवकाळी पाऊस त्याचबरोबर कमी झालेला पाऊस या दोन मूळ कारणांमुळे शेती मातीच्या गोष्टींवरती तो पुन्हा एकदा फटका पडलेला। पण आज लाडली बहीण योजना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल। तसंच आजच्या संपूर्ण अर्थसंकल्पात तरुण, बेरोजगार यांच्या अनुषंगाने हा संपूर्ण अर्थसंकल्प असेल। संपूर्ण अर्थसंकल्पात महिला, तरुण आणि बेरोजगार या मुद्द्यांवर हा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुद्दे मांडत हा अर्थसंकल्प सादर करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न या सरकारचा असणार आहे। निश्चित अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, यात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होतात किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही सभागृहामध्ये आज अर्थसंकल्प सादर होतोय। अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। शेतकरी, उद्योग, तरुणांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे।